स्पष्ट केलं। नागपुरातल्या महाल परिसरात हिंसाचारामुळे 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लावण्यात आलेली संचारबंदी अखेर 6 दिवसांनी पूर्णपणे उठवण्यात आली आहे। नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी ही माहिती दिली आहे। आज दुपारी 3 वाजल्यापासून कोतवाली, तहसील, गणेशपेठ तसंच परिमंडळ 2 मधील पोलीस ठाणी, यशोधरा नगर या ठिकाणांवरची संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे। सार्वजनिक परिस्थितीचा विचार करून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कायदा आणि सुव्यवस्था बघता ही संचारबंदी उठवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत। संचारबंदी उठवल्यानंतर पोलिसांनी रूट मार्च काढत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं। ही संचारबंदी उठवल्यानंतर रस्त्यावर वर्दळ वाढली असून जनजीवन सामान्य होत आहे। मी सगळी परिस्थिती बघून आज संचारबंदी उठवलेली आहे 3 वाजेपासून आणि सध्या परिस्थिती सामान्य आहे, नॉर्मल आहे आणि आम्ही पाहतोय आमचे सगळे अधिकारी फील्डवर आहे, आम्ही पण फील्डवर आहे, हे सगळं बघतोय आणि सगळ्यांना आवाहन करतोय की कोणी कायदा हातात घेऊ नये। जर काही बोलायचं असला तर आमचे अधिकारी कर्मचारी रोडवर आहे, पोलीस स्टेशन्समध्ये ते जाऊन सांगू शकतात आणि कुठलीही माहिती कोणाकडे असली तर तेही सांगा। आणि आम्ही बंदोबस्तात कुठली कमी केलेली नाही आहे। आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की कुठली अफवा, कारण अजूनही लोक अफवा पसरवतात आणि असे लोकांवर तुम्ही अजिबात विश्वास करू नये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नागपूर हिंसाचारातल्या दंगेखोरांची पाठराखण